वेलकम टू गगन भरारी लिमिटलेस क्रिकेट गप्पा। मित्रांनो, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची आपण अत्यंत आतुरतेने वाट बघत होतो। बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात झाली। पहिला सामना भारताने जिंकला आणि त्याच पद्धतीने जोरदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना जिंकला। आज मी आपल्याशी बोलतोय तेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा तिसरा सामना या ठिकाणी सुरू आहे। आजचा तिसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस होता। मित्रांनो, पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारताने अत्यंत जबरदस्त खेळ करत ऑस्ट्रेलियाला पूर्णपणे बॅकफूटवरती ढकललं होतं। भारताकडून विराट कोहली, यशस्वी जयस्वाल यांनी शतके लगावली आणि बुमराहने ज्या पद्धतीने बॉलिंग केली, ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्णपणे दबावात होता। ऑस्ट्रेलियन संघ पूर्ण अंडर प्रेशर 1-0 ने आपण जेव्हा लीड घेतली त्यावेळेला होता, परंतु ऑस्ट्रेलियन संघ तितकाच मजबूत आहे। ऑस्ट्रेलियन संघ फायटिंग स्पिरिटसाठी ओळखला जातो। दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाने जोरदार मुसंडी मारली। दुसऱ्या कसोटीत ट्रॅव्हिस हेडने 140 धावा करत ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध दुसरा कसोटी सामना जिंकून देण्यात अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलं। आता तिसरा कसोटी सामना जेव्हा सुरू झालाय त्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ट्रॅव्हिस हेडने 152 धावा, स्टीव्ह स्मिथ परत एकदा फॉर्म मध्ये आलाय। स्टीव्ह स्मिथनेही या सामन्यात आपलं शतक पूर्ण केलंय। भारताकडून बुमराहने या सामन्यामध्ये 6 विकेट्स घेतल्यात। बुमराह एकतर्फी किल्ला लढवतोय भारताकडून। भारतीय संघाच्या बॅटिंगची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली। 51 धावा तिसऱ्या दिवशी जेव्हा पावसामुळे खेळामध्ये वारंवार व्यत्यय आला आणि जेव्हा तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या 51 धावा झाल्या होत्या आणि 4 गडी भारताचे पॅव्हेलियनमध्ये गेले होते। भारताकडून आता यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत असे 4 खेळाडू भारताने 51 धावांवरती गमावले आहे। ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 445 धावा पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून बनवल्या आहेत। आता भारताला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर हा सामना जिंकावाच लागेल। हा सामना जिंकून आणि उरलेल्या 2 सामन्यांमध्ये चांगला खेळ जर भारतीय संघाने केला तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो। वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचं आपलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं। वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ज्याने आपल्याला 2दा आत्तापर्यंत दगा दिलाय ती जिंकण्याचं स्वप्न यावर्षी पूर्ण होतंय की नाही ते आपल्याला बघायचं आहे। भारताला चांगला खेळ करावा लागेल। बॉलिंगमध्ये बुमराह आपलं पूर्ण योगदान या ठिकाणी देतोय। इतर बॉलर्सकडून आपल्याला जेवढं कॉन्ट्रीब्युशन व्हायला हवं, बुमराहला ज्या पद्धतीची साथ मिळायला हवी ती या ठिकाणी मिळत नाहीये। बुमराह ज्या पद्धतीने वेगळ्या प्लॅनेटवरती बॉलिंग करतोय, आपल्याला आपल्या बॉलर्सला स्टेप अप व्हावं लागेल आणि बॅट्समन ज्या पद्धतीने खेळतायत भारताचे, आपल्याला बॅटिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट करावी लागेल। आपण चुकीचे फटके मारून आउट होतो या ठिकाणी। पेशन्स फार महत्त्वाचा आहे ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना। ऑस्ट्रेलियन संघाची बॅटिंग सुरू असताना आपण बघितलं की ज्या पद्धतीने स्टीव्ह स्मिथने त्यानंतर मॅक्स विनी यांनी जास्तीत जास्त चेंडू खेळले आणि नवीन चेंडूला जुनं करण्यामध्ये मदत केली। त्यामुळे मिडल ऑर्डरमध्ये ट्रॅव्हिस हेडने भारतीय बॉलिंगवरती अटॅक केला आणि एक चांगली धावसंख्या 445 धावा पहिल्या डावामध्ये खूप चांगल्या आहेत। भारत बॅकफूटवरती या मॅचमध्ये आहे। आपण बघूयात की भारत कशा पद्धतीने उरलेल्या 2 दिवसांना सामोरा जातो आणि हा मॅच ड्रॉ होतोय की भारत जिंकतोय हे पाहणं नक्कीच आपल्याला मजा येईल ही मॅच बघताना। आपण जेव्हा बॉक्सिंग डे टेस्टसाठी येऊ, आजचा सामना जर आपण जिंकलेला असेल तर नक्कीच एक वेगळा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये असेल। बॉर्डर गावस्कर ट्रॉफी अत्यंत कॉम्पिटेटिव्ह या ठिकाणी खेळली जात आहे। आजचा हा व्हिडिओ बॉर्डर गावस्कर ट्रॉफी विषयीचा कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। भारतीय संघाने कशा पद्धतीने खेळायला हवं तेही मला कमेंट करून नक्की कळवा। आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आमचे चॅनल गगन भरारी लिमिटलेस सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। थँक्यू।